आजचा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला निकाल हा लोखंड असल्यासारखा पोलादी आहे असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय। कोर्टानं सूक्ष्म अभ्यास करून हा निकाल दिलेला आहे। भारत मातेचे सेवक साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्या विरोधात जे कुभांड रचलं गेलं त्यावर आता कारवाई करावी अशा मागणीचं पत्रक मुख्यमंत्र्यांना देत गुणरत्न सदावर्ते यांनी आजच्या या मालेगाव निकालाचं स्वागत केलं। मालेगाव प्रकरणाचा निकाल समोर आलेला आहे आणि एकंदर 7ही आरोपी त्यांना निर्दोष सोडलेला आहे आणि संपूर्ण प्रकरणावर सध्या आपल्या बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः गुणरत्न सदावर्ते। सर, खूप सारं स्वागत। निकाल समोर आलेला आहे, साध्वी प्रज्ञा सिंग असतील किंवा पुरोहित असतील त्यांना निर्दोष सोडलेला आहे, 7ही जण निर्दोष सुटलेले आहेत। कसं पाहता या निकालाकडे? यांना आज ज्या प्रकारे माननीय न्यायालयाने स्पष्टपणे दोषमुक्त केलं की भारतीय संविधानातली हीच खरी ताकद आहे। प्रभू श्री रामांच्या विचाराचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायालयीन दृष्ट्या जे या देशासाठी लाईव्ह डॉक्युमेंट म्हणून उभं करून दिलं आणि त्यामध्ये प्रभू श्री रामांचे विचार असतील किंवा या देशभक्तीपर जे काही हे आहेत कलम आहेत, देशभक्तीसाठीचे जे कलम आहेत, देश एक संघ ठेवण्यासाठी जी हे आहेत तरतुदी आहेत, त्या तरतुदीच्या आधारे मला असं वाटतंय की जो ज्या विचारांनी तत्कालीन राज्यकर्त्यांनी काँग्रेसी कम्युनिस्ट डोक्यांनी किंवा त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर जे आहे म्हणजे ज्या पोलीस यंत्रणेने राजकीय कारणासाठी स्वतःचा वापर केला त्या दोन्हींना सुद्धा एक मोठा धडा आहे, मोठी चपराक आहे। त्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की कुणाला तरी कुभांड करून फसवा असं सुद्धा कुणी मागणी करू नये अशी माझी प्रांजळ मत आहे। माझं कंकरंट फाइंडिंगचा निकाल म्हणला जाऊ शकतो आणि त्यामुळे हा निकाल बदलेल पुढे असं मला वाटत नाही। अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयात जरी पीडित कुटुंबीय पुन्हा एकदा गेले तरी हा निकाल बदलणार नाही अशा प्रकारे विश्वास हा स्वतः सदावर्ते यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे लालचंदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।